आम्ही सगळेजण मराठीच आहोत का रे? आपण मराठीच आहोत ना? हो, आम्ही मराठीच आहोत. त्याच्यावर पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं? उद्याच्याला त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो असतो. आमच्या बाजूने निकाल लागलाय म्हणून ते सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करतायत. ठीक आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ते गेल्यानंतर आम्हालाही त्याच्याबद्दल आमची भूमिका तिथं मांडावी लागेल. जिल्हाध्यक्ष पण आमच्याबरोबर राहिले, बहुसंख्य सेलचे देखील प्रमुख आमच्याबरोबर राहिले. हे त्रिवार सत्य आणि बहुसंख्य आमदार पण होते. लोकशाहीमध्ये ज्यांच्या बाजूने बहुसंख्य लोक असतात तेच पक्ष चालवत असतात. आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या होत्या. साहजिकच कुठल्याही पक्षाच्या संदर्भामध्ये घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याच्या करता एक पद्धत आहे, एक परंपरा आहे. त्या प्रकारे आम्ही निवडणूक आयोगाच्याकडे गेलेलो होतो आणि त्यामध्ये आम्ही पण आमचं म्हणणं मांडलं, इतरांनी पण त्यांचं म्हणणं मांडलं. त्याच्या अनेक तारखा पडल्या. सगळ्यांचं म्हणणं, वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर साहजिकच लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांनी जो निर्णय घेतलेला होता, मग प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, बाबा आत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी आणि आमच्याबरोबर असणाऱ्या 50 आमदारांनी जो काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये स्वीकारतो, मान्य करतो. त्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाचे देखील आभार मानतो, त्यांनाही धन्यवाद त्या ठिकाणी देतो. हेच मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं. दिल्लीमध्ये बोलताना की अदृश्य शक्तींनी मराठी माणसाचा पक्ष पळवला असा जो आरोप त्यांचा केला जातो, त्यावर काय म्हणणं आहे? खरंच असं स्वरूपाचं झालं? आम्ही सगळेजण मराठीच आहोत का रे? आपण मराठीच आहोत ना? हो, आम्ही मराठीच आहोत. त्याच्यावर पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं? काय कोणाला काय म्हणायचं? आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करू शकत नाही. आम्ही कामाचा विचार करणारी माणसं, काम करणे, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे, केंद्राच्या जास्तीत जास्त योजना महाराष्ट्रामध्ये आणणे आणि नवीन पिढीला बरोबर घेऊन, वडीलधाऱ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंटच्या करता प्रयत्नशील राहणे, एवढंच आमचं काम आहे. आम्ही असा प्रयत्न जो आहे पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला जात होता असं विरोधकांचं म्हणणं. काय 2019 पासून तुम्ही कट रचत होता. कोण? मी? कोण विरोधक म्हणून? जितेंद्र आव्हाड. हा प्रश्न पण त्यांनीच विचारायला सांगितलं का आपल्याला? मी कुणाच्याही आरोपाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. दादा, शिवसेनेच्या निकालावर असं म्हटलेलं आहे की 5 आमदारांनी एका खासदार दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र दिलेले आहेत. कुठे? निवडणूक आयोगाने निकालपत्र दिलंय. 5 आमदारांनी एका खासदारानं दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र दिले, तुमच्या बाजूने आणि शरद पवार यांच्या. ठीक आहे, तो माझा अधिक, मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, कुणी इलेक्शन कमिशनने, आणि तो तर दिलाय, तोच आपण दाखवत आहे सगळीकडे. हे का सगळ्या कुणाला कुठं जायचं असेल, न्याय मागण्याचा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. उद्याच्याला त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो असतो. आमच्या बाजूने निकाल लागलाय म्हणून ते सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करतायत. ठीक आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ते गेल्यानंतर आम्हालाही त्याच्याबद्दल आमची भूमिका तिथं मांडावी लागेल.
आम्ही चांगले वकील देऊन ती भूमिका मांडण्याचं काम करू. दादा, आमदारांचं संख्याबळ म्हणजे पक्ष, एक मिनिट, आमदारांचं संख्याबळ म्हणजे पक्ष असू शकत नाही. ज्यांच्याकडे जास्त आमदार त्यांचा पक्ष होऊ शकत नाही असं विधान तुम्ही शिवसेनेच्या त्या सगळ्या महाविकास आघाडीत असताना केलं होतं. आताही तुमचं तेच मत आहे की काय सांगाल आजच्या? एक पत्रकार मित्रांनो, तुम्ही प्रश्न विचारत असताना ह्या काळात तुम्ही असं बोलला होता, त्या काळात तुम्ही तसं बोलला होता, अशा प्रकारचे दाखले देताना प्रश्न विचारता. यामध्ये आमची भूमिका फक्त आमच्याबरोबर बहुसंख्य आमदार आहेत अशातला भाग नाही. 50 पेक्षा जास्त तर आमदार आमच्याबरोबर आहेच आणि ते सातत्याने. तुम्ही तर कितीतरी दिवस दाखवत होता. मला आठवतंय की नक्की कुठले आमदार कुणाकडे आहे, नक्की कुणाच्याकडे किती आमदार आहे. तुम्ही पण चाचपणी करत होता. आम्ही शांत बसलेलो होतो कारण आम्हाला माहिती होतं की आमदार बहुसंख्येने आपल्याबरोबर आहेत आणि आम्ही आमचं काम करत होतो. आम्ही त्याच्याबद्दल कधीही ओहापोह केला नाही आणि असं आकडे मोजून दाखवले पण नाही. आणि नंतर तुम्हालाच कळालं की किती आमदार आज आहेत आमच्याबरोबर हे. आणि नंतर पण ज्यावेळेस मॅटर चालू होती त्याही वेळेस आमदारांनी ॲफिडेव्हिट करून दिली. ती पण ॲफिडेव्हिट म्हणजे मला वाटतं नार्वेकर साहेबांच्या समोर पण गेली आणि तिथं इलेक्शन कमिशनच्या समोर पण गेली. आता आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले मॅक्झिमम जिल्हा अध्यक्ष देखील आहेत. हे आपण पहा. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एकूण आपले 36 जिल्हे जरी असले तरी महानगरपालिकेला हे जिल्ह्याचा दर्जा दिला जातो. म्हणजे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड एक जिल्ह्याचा दर्जा आहे, पुणे शहर जिल्ह्याचा दर्जा आहे आणि पुणे ग्रामीण. त्याच्यावर तिथं सगळे बहुतेक आमदार अध्यक्ष हे आमच्याबरोबरच होते कारण आमचीच भूमिका योग्य होती, ही सगळ्यांना पटत होती. आणि त्या प्रकारे बहुसंख्य जिल्हाध्यक्ष पण आमच्याबरोबर राहिले, बहुसंख्य सेलचे देखील प्रमुख आमच्याबरोबर राहिले. हे त्रिवार सत्य. आणि बहुसंख्य आमदार पण होते. लोकशाहीमध्ये ज्यांच्या बाजूने बहुसंख्य लोक असतात तेच पक्ष चालवत असतात.